प्राचीन काळी मिथिला नगरीत एक महान राजा राज्य करत होता, ज्याचे नाव होते महाराज जनक। तो एक आदर्श राजा होता, परंतु त्याच्या जीवनात एक दुःख होतं, त्याला कोणतेही अपत्य नव्हते। आपल्या राज्यासाठी एक वंशज असावा म्हणून त्याने अनेक धार्मिक विधी केले। एके दिवशी यज्ञासाठी आवश्यक भूमी तयार करण्यासाठी राजा जनक स्वतः नांगर हातात घेऊन पृथ्वी नांगरत होता। नांगराच्या फाळाने मातीमध्ये एक खोल रेषा निर्माण झाली आणि त्या रेषेमधून एक अद्भुत सुंदर कुमारी कन्या प्रकट झाली। राजा आश्चर्यचकित झाला। त्या कन्येचे सौंदर्य अगदी देवांगनांनाही लाजवेल असे होते। तिचे तेजोमय मुख आणि अलौकिक व्यक्तिमत्व पाहून राजाचे हृदय प्रेमाने भरून गेले। ही कन्या नक्कीच दैवी आहे असे मनात येऊन त्यांनी तिला उचलले आणि आपली कन्या मानून तिचे नाव ठेवले सीता। सीता मोठी होत होती। तिच्या रूपाची आणि गुणांची कीर्ती सर्वत्र पसरत होती। तिच्या मनाचा कोमलपणा आणि स्वभावातील गोडवा साया मिथिलेतील लोकांच्या मनाला भावत होता। सीतेचा मुख्य आनंद होता निसर्गात खेळणे आणि सख्यांबरोबर गप्पा मारणे। एकदा सीता आपल्या सख्यांसमवेत उद्यानात खेळत होती। अचानक तिच्या नजरेस एक शुक पक्षी जोडपे पडले। ते पक्षी पर्वताच्या शिखरावर बसून प्रेमाने गोड गाणी गात होते। सीतेने त्यांची मधुर चर्चा ऐकली। पृथ्वीवर श्रीराम नावाचा एक परमसुंदर राजा येईल। त्याची पत्नी जानकी म्हणजेच सीता होईल। ते दोघे 11,000 वर्षे पृथ्वीवर आनंदाने राज्य करतील। धन्य ती जानकी, धन्य तो श्रीराम। सीतेच्या मनात विचार आला, हे पक्षी माझ्या जीवनाची कथा कशी सांगू शकतात? त्यांना पकडून विचारूया। सीतेने आपल्या सख्यांना आज्ञा केली, हे पक्षी पकडून माझ्यासमोर आणा। सख्यांनी शुक आणि शुकीला पकडून आणले। सीतेने गोड आवाजात विचारले, तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? राम कोण आहे आणि सीता कोण आहे? पक्ष्यांनी सांगितले, देवी, आम्ही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातील पक्षी आहोत। वाल्मिकी ऋषींनी रामायण नावाचा एक महान ग्रंथ तयार केला आहे। आम्ही तो पूर्ण ऐकला आहे। राम आणि जानकीची कथा आम्हाला माहित आहे। ते पुढे म्हणाले, पृथ्वीवर भगवान विष्णू राम म्हणून अवतरतील। त्यांच्यासोबत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे त्यांचे 3 भाऊ असतील। राम विश्वामित्र ऋषींसोबत मिथिलेला येतील आणि शिवधनुष्य तोडून तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारतील। सीतेने शुक जोडप्याला सोडण्यास नकार दिला आणि त्यांना आपल्या बरोबरच राहण्याचा आग्रह धरला। शुकीने विनंती केली, देवी, मी गर्भवती आहे। मला परत जाऊ दे, मी परत येईन। पण सीतेने ऐकले नाही। शेवटी दुःख आणि क्रोधाने शुकीने सीतेला शाप दिला, जसे तू मला माझ्या पतीपासून वेगळे केले आहेस, तसेच तुलाही गर्भवती अवस्थेत आपल्या पतीपासून वियोग सहन करावा लागेल। हे शाप देताच शुकीने प्राण सोडले। रामनामाचा जप करत असल्याने ती भगवानाच्या धामाला गेली। तिचा जोडीदार अत्यंत दुःखी झाला आणि म्हणाला, मी अयोध्येत जन्म घेईन आणि माझ्या शब्दांमुळे तुला पतिवियोग भोगावा लागेल। त्या शुक पक्षाने पुढे अयोध्येत धोबी म्हणून जन्म घेतला। त्याच धोब्याच्या वचनांमुळे सीता गर्भवती अवस्थेत रामांपासून वियोग भोगते। तिला वनवासात जावे लागते, जिथे ती आपल्या मुलांना जन्म देते। सीतेच्या आयुष्यातील सर्व दुःख, तिच्या पतीपासून झालेला वियोग आणि तिच्या जीवनातील संघर्ष या सर्वांचा आरंभ त्या शुक पक्षाच्या शापामुळे झाला होता। या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की ज्या गोष्टी नियंत्रणात नाही त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये। दुसऱ्याच्या नातेसंबंधात अडथळा आणणे स्वतःसाठी संकट निर्माण करू शकते। त्यामुळे आपल्याला संयम, शांतता आणि सहनशीलतेने वागले पाहिजे।